नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील स्वभावाचं पुन्हा एकदा दर्शन. दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी नरेश म्हस्के यांचा पुढाकार आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वारकरी बांधवांसहित वारीत सहभागी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचं पुन्हा एकदा दर्शन पाहायला मिळालं. आज सकाळी ठाण्यातून अधिवेशनासाठी निघाले असता विक्रोळीजवळ एका रिक्षेचा अपघात झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेकडे ते गेले. त्यांनी त्यांची आस्थेनं चौकशी केली. तसंच आपल्या ताफ्यातील अँब्युलन्स आणि आपला अधिकारी सोबत देऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करायला सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीबद्दल या महिलेनं त्यांचे आभार मानले. त्यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे त्यांची संवेदनशील मुख्यमंत्री ही छबी पुन्हा एकदा नव्यानं अधोरेखित झाली आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पालिकेच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन समिती अंतर्गत विविध दिव्यांग कल्याणकारी योजना आणि महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीनं विविध योजना राबवण्यात येतात. मात्र गेल्या 2 वर्षांपासून दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली नव्हती. याच पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी याबाबत चर्चा केली. सदरचं अनुदान लवकरच वितरित करण्याबाबत कार्यवाही केली जाईल असं आयुक्तांनी या चर्चेत नमूद केलंय. दिव्यांग व्यक्तींसाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी दरवर्षी पालिकेतर्फे एकूण बजेटच्या 5% इतकी रक्कम राखीव ठेवली जाते. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी स्टॉलचं वाटप, दिव्यांग स्कूटर, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दिव्यांगांच्या व्यायामशाळा, परिवहन सेवेमध्ये 100% सवलत आणि बेरोजगार दिव्यांगांसाठी 24,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यात येतं. परंतु मागील 2 वर्षांपासून हे अनुदान बंद झालं असल्यामुळे दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्याबाबत धर्मवीर दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केलं होतं. खासदार म्हस्के हे ठाणे महापालिकेत सभागृह नेता असताना त्यांच्या संकल्पनेतून महिला आणि बालकल्याण समितीच्या विविध योजना तसंच दिव्यांग कल्याणकारी योजनांमध्ये नवीन योजनांची सुरुवात करून त्याची अंमलबजावणी केली होती. या महत्त्वाकांक्षी योजनांची नोंद राज्यातील इतर महापालिकांनी घेऊन त्यांनी देखील अशा योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसंच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. याप्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले तसंच मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते. राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत असतात. यातील संत तुकोबा माऊलींची, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गामध्ये हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करतात. महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभागी होत असतात. गेल्या वर्षीप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील या वारीत सहभाग घेतला. खासदार शिंदे यांनी तरडगाव ते फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसंच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद देखील साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्यात. विशेष दिंड्यांना आर्थिक सहाय्य, वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा, दिंड्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोफत औषधोपचार यासारख्या उपाययोजना राबवण्यात आल्यात. या सर्व उपाययोजनांमुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचं मत यावेळेला वारकरी बांधवांनी व्यक्त केलं. याप्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले तसंच मोठ्या संख्येनं शिवसैनिक देखील वारीत सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीनं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये पेन्शनमध्ये 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
ठाणे महापालिकेच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2022मध्ये पेड इन जानेवारी 2023 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र अद्याप देखील त्यांना 7वा वेतन आयोग अदा केला नाहीये. अद्यापही जवळपास 300 ते 400 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7वा वेतन पेन्शनमध्ये जवळजवळ महिने उलटून गेलेत तरी लागू झालेला नाही. त्यावर त्यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी 7व्या वेतन लागू केलेलं नाही. ग्रेड पे देखील लागू केलेली नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांची या संदर्भात भेट घेऊन निवेदन देखील दिले. तर पुढील 2.5 ते 3 महिन्यांमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल असं आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. माझं नाव पुष्पा जगन्नाथ पातकर. माझी फाईल पेन्शनची पाटील साहेबांकडे आहे. पण ते आता सध्या इलेक्शनच्या कामाला थोडी सांगितलं की थोडा वेळ लागेल. काहीतरी दुरुस्ती करण्यासाठी माझी फाईल पाठवली आहे. तर आपल्या 29 एप्रिलला इथे फाईल आली आहे, परंतु अजून काही तक्रार आहे की 4 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होतं ना माझं काम. मला पेन्शन मिळायला पाहिजे. पेन्शन नाही मिळाली अजून मला. कोणत्या ठिकाणी तुम्ही काम करत होता? शाळा क्रमांक 1 किसन नगर ठाणे. 35 वर्ष काम करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनामध्ये ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात एक बैठक पार पडली. त्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटीजवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वन खात्याच्या 150 एकर जमिनीवर मुंबईतील भायखळा येथील जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर उद्यान करण्याची विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी केली असता मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता देऊन वन खात्याच्या प्रधान सचिव आणि उपस्थित अधिकाऱ्यांना त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढते. आजूबाजूच्या शहरांमध्ये इमारतीचं बांधकाम वाढत चाललंय. ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अशा प्रकारचं उद्यान निर्मिती केल्यास आजूबाजूच्या पालिका क्षेत्रातील आबालवृद्धांना या उद्यानाचा फायदा होईल. काही महिन्यांपूर्वी ठाणे महापालिका हद्दीमध्ये कोलशेत भागात नमो उद्यान सुरू करण्यात आलं असून या उद्यानाचा आनंद घेण्यासाठी तरुण तरुणी आबालवृद्ध येतात. त्याचप्रमाणे हावरे सिटी इथे प्राणी संग्रहालय आणि उद्यान झाल्यास त्याचा आनंद शाळकरी मुलांना आणि आबालवृद्धांना तसंच नागरिकांना मिळू शकतो. त्यानुसार या 150 एकर जागेवर बांबूच्या झाडांबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे. तसंच विविध प्रकारचे प्राणी पक्षीसुद्धा या उद्यानामध्ये उपलब्ध होतील. वन खात्याच्या नियमानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं जेवढं बांधकाम करता येईल तेवढंच बांधकाम अनुज्ञेय करता येईल. त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचं असावं असाही अभिप्राय वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलाय. मुंबईतील राणीची बाग तसंच नागपूरची महाराज बाग त्याप्रमाणे ठाणे महापालिकेतही सध्या अशा प्रकारचं उद्यान लवकरच साकारण्यात येणार आहे असं आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळेला सांगितलं. मुंब्रा पोलिसांनी आज 32 मोबाईल फोन परत केलेत. पोलिसांच्या वतीनं पत्रकार परिषदेत हे सांगण्यात आलंय की मुंब्रा पोलीस ठाण्यात अनेक मोबाईल हरवले असल्याच्या तक्रारी आल्या होत्या आणि हरवलेले अनेक मोबाईल फोन वापरण्यात येत होते. पोलिसांनी हरवलेले 32 मोबाईल फोन वापरणाऱ्या व्यक्तींकडून जप्त केलेत. 5 लाख रुपयांहून अधिक किमतीचे हे मोबाईल फोन आहेत. 32 मोबाईल फोनमधील 15 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले तर उर्वरित मालकांशी संपर्क साधलाय. मोबाईल फोन परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानलेत. सर, मुंब्रा पुलिस स्टेशन में आज एक पत्रकार परिषद की आयोजित किया है, क्या कहना चाहोगे? गए 5-6 महीने से मुंब्रा पुलिस स्टेशन के हद में से मोबाइल मिसिंग होने का प्रमाण बहुत बढ़ गया था. इसीलिए थाने कमिश्नरेट के सीनियर पुलिस ऑफिसरों ने भी मुंब्रा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री शिंदे साहब को वो मिसिंग मोबाइल के बारे में तपास करने के बारे में सूचना दी थी. मुंब्रा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पीआई साहब ने इधर जो डिटेक्शन ऑफिसर है एपीआई कोरडे और उनके स्टाफ को इनके बारे में बताया था. एपीआई कोरडे और उनकी टीम ने तांत्रिक विश्लेषण के आधार पे लगभग 32 मोबाइल्स रिकवर किए हैं, जिसकी बाज़ार मूल्य लगभग 6 लाख के आसपास है. अभी उसमें से 32 लोगों में से 15 लोग इधर आए हैं, उनको ये हस्तांतरित किए जाएंगे. सर, मोबाइल किससे रिकवर किए हैं? मोबाइल तांत्रिक विश्लेषण के आधार पे जो यूज करता होगा उनसे रिकवर किए हैं. सारे मुंब्रा पुलिस स्टेशन में गुना दाखिल हुए थे सर इसके? इसके ऑफेंस रजिस्टर ने सिर्फ मिसिंग कंप्लेंट थी.
मिसिंग कंप्लेंट के ऊपर से वो तांत्रिक विश्लेषण के आधार पे वो रिकवर किए हैं। मिसिंग वाले सब मोबाइल से, चोरी वाले नहीं। चोरी वाले नहीं, सर, मिसिंग। मिसिंग कितने दाखिल थे आपके यहाँ और रिकवर कितने? लगभग 50 मिसिंग दाखिल है, 50 में से लगभग 32 सर, मोबाइल। ये मिसिंग जितने भी है ये कोर्डे सर की टीम ने ये सिर्फ मुंब्रा से या बाहर से भी ये रिकवर किए? कई महाराष्ट्र से भी किए हैं, कई बाहर राज्य से भी किए हैं। थँक्यू सर. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील स्वभावाचं पुन्हा एकदा दर्शन. दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी नरेश मस्के यांचा पुढाकार आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वारकरी बांधवांसहित वारीत सहभागी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666613141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.